मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा ही घाईतच बाबांच्या रूमकडे चाललेली असते चिठ्ठी घेऊन. देविका नेमकं हे पाहते आणि ती सुद्धा एक चिठ्ठी लिहिते आणि पटकनच मीरासमोर जाऊन तिला धडकते. तेव्हा दोघींच्याही हातातून आता चिठ्ठ्या पडतात. मग आता मीराची जी चिठ्ठी असते त्याकडे तिचं बारीक लक्ष असतं. त्यामुळेच आता देविका ही बरोबर मीराची चिठ्ठी उचलते आणि विचारते, काय गं, कुठे निघालीस एवढी घाईत आणि ही चिठ्ठी कसली आहे? तेव्हा मीरा सांगते, काही नाही, जरा ऑर्डरची चिठ्ठी आहे ती. तेव्हा ठीक आहे असं आता देविका म्हणते. मग मीरा पुढे जाऊ लागते तर देविका मात्र हसूनच म्हणते की मीरा, अगं तुझा नाही तर माझा निरोप बाबांपर्यंत पोहोचवतीये, समजलं? आताच म्हणून ती खूपच खुश होते. तर मीरा आता बाबांच्या रूमकडे जाते. कडे रवी हा आता दत्त मंदिरात येतो आणि तेथे आल्यानंतर तो सगळी सजावट वगैरे पाहतो. तर आता तो त्याच्याकडे पाहतच राहतो. मग रव्या, तू आलास का रे, असं सत्याचे मित्र आता विचारत तेथे येतात. तेव्हा तो म्हणतो, हो मी आलो, पण हे सगळं सत्यादादाने केलं का? मग आता हो, सत्यादादानेच केलं आहे हे सगळं, कारण तो रात्रीच आम्हाला म्हणाला होता की सत्याच्या भावाचं लग्न आहे म्हटल्यानंतर बाहेर कसा धूमधडाक्यात उडायला पाहिजे. मग आता सत्याने केलेली एवढी तयारी पाहून रवीच्याही डोळ्यात पाणीच येतं. रवी, तुझ्या डोळ्यात पाणी का? अरे आपण रडायचं नसतं, आपण इमोशनल व्हायचं नसतं, मुली इमोशनल होतात लग्नामध्ये, असं सत्याचे मित्र त्याला समजवतात. कारण आता रडायचं नाही, आता फक्त आपण हसायचं. तेव्हा रवी हो म्हणतो आणि मग नंतर म्हणतो, ज्याच्या पाठीशी सत्यदादा उभा असतो ना तेथे त्याला हवं तेच होतं. आणि तसंही इथे विषय तर फक्त आपल्या लाडक्या भावाचा आहे. तुला सांगू रवी, अरे तुझ्यासाठी तो एक काय असे 10 लग्न सुद्धा लावू शकतो. तेव्हा रवी हसतो आणि म्हणतो, अरे अरे 10 नको, मला फक्त एकच लग्न करायचंय, ते सुद्धा माझ्या रिया बरोबर. तेव्हा बरं तू तुझं आवरून घे, तोपर्यंत आम्ही गुरुजींना घेऊन येतो, असं सत्याचे मित्र म्हणतात आणि त्याला रूम दाखवतात. तेव्हा आता रूममध्ये तो जायला निघतो, कारण त्याला आता अगदी नवरदेवाच्या लुकमध्ये तयार व्हायचं असतं. त्यानंतर आता इकडे मीरा ही रूममध्ये येते तर बाबा तेथे नसतात. ती बाबांना आवाज देते पण आता ते प्रतिसाद देत नाही. मग तिला समजतं बाबा तर आंघोळीला गेले आहेत, पण आता मला त्यांना निरोप द्यायचा होता, कसा देऊ बरं निरोप, असा तिच्या मनात सतत विचार येतो. मग आता ती चिठ्ठी कुठे ठेवावी जेणेकरून बाबांना सुद्धा दिसेल, असा मीरा आता विचार करते. मग त्यानंतर आता ती म्हणते, इथे ठेवू का टेबलवर? पण नको, बाबांव्यतिरिक्त कोणी उचलली तर, कोणी घेतली आणि वाचली तर. आता ती उशीखाली ठेवण्याचं ठरवते आणि नंतर म्हणते, नको, उशीखाली सुद्धा नको, कारण सासूबाईंनी उशाची कौरं आणि चादरी जर बदलल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर आता ती तेथे टेबलवर चष्मा पाहते आणि मग म्हणते, बाबा आंघोळीनंतर पेपर नक्की वाचतात. मग आता चष्मा घ्यायला ते नक्कीच जातील, कारण त्यांना वाचताना नेहमी चष्मा हवा असतो. मग ती आता त्या चष्म्याखाली ती चिठ्ठी ठेवते. तेव्हा ती म्हणते की ही जागा एकदम परफेक्ट आहे, कारण चष्मा घेण्यासाठी बाबा आल्यानंतर नक्कीच चिठ्ठी वाचतील, या विचाराने ती तेथेच आता चिठ्ठी ठेवते. आणि रूम बाहेर चाललेली असताना निरूपा समोरून येते. मग त्या दोघींची धडक होणार असते, पण मीरा पटकन थांबते. तेव्हा आता निरूपा विचारते, काय गं, इकडे काय करतेस तू आमच्या रूममध्ये? तेवढ्यातच देविका तेथे येते आणि दरवाजाजवळ उभी राहून त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. तेव्हा आता मीरा उत्तर देते की हो बाबा आंघोळीनंतर चहा घेणार का, हे मी विचारायला आले होते. तेव्हा आता तुझे बाबा ना आंघोळीनंतर रोज चहा घेतातच आणि हे तुला माहिती आहे, हो की नाही? तरी तू विचारायला कशाला आलीस, असं रागातच निरूपा म्हणते. आणि हे एवढंसं विचारायला तू अगदी बेडरूमपर्यंत आली, तुझ्या डोसक्यात काही वेगळं तर नाही ना, असं आता ती विचारते. तेव्हा आता मीरा म्हणते, नाही हो, माझ्या डोक्यात असं काही नाही, मी आता फक्त आपली चहाबद्दलच विचारणार होते. तेव्हा तुझा तर काही भरोसाच नाही, तुझ्या मनात एक असतं, डोक्यात एक असतं आणि करते भलतंच, असं म्हणून आता निरूपा ही तिला खूप सुनावते आणि विचारते, काय गं, तुझ्या डोक्यात वेगळा काही प्लॅन तर शिजत नाही ना, आणि माझ्या कोणत्या वस्तूंना हात तर लावला नाही ना, असंही ती पुन्हा पुन्हा तिला खोदून खोदून विचारते. तेव्हा मीरा म्हणते, नाही हो, मी कशाला तुमच्या वस्तूंना हात लावेल, बाबांना फक्त एकच विचारायला आले होते की तुम्ही चहा घेणार का? तेव्हा निरूपा म्हणते, अगं थांब जरा, मला ना आता जरा बघू देच, जिथल्या वस्तू माझ्या तिथल्या तिथे आहे की नाही. मग आता मीरा विचारते, सासूबाई मी असं का करेन, मी जे सांगते तुम्हाला पटत नाही का? आणि पाहिजे तर तुम्ही बघू शकताय.
म्हणजे तुमची खात्रीसुद्धा पटेल. ती आता निरूपा म्हणते, हे बघ तू मला ना उलट उत्तर देऊ नकोस. तेवढ्यातच आता सत्याचा फोन येतो. तेव्हा तो फोन आल्यामुळे ती रिसीव करते आणि म्हणते की बोला. मग आता तिकडून तो विचारतो कुठे आहेस. ती म्हणते की मी अजूनही घरातच आहे. तेव्हा निरूपा आणि देविका हे सगळं बोलणं ऐकतात. त्यानंतर मीरा फोनवर बोलत असते, अहो हे काय, मी निघालेच आहे असं म्हणून ती आता निरूपाला न विचारता जायला निघते. तेव्हा ए फुलवाली थांब, ए फुलवाली थांब असं निरूपा सारखी तिला म्हणते. तर देविका मात्र डोकावून आतमध्ये पाहते. त्यानंतर आता निरूपा म्हणते की हिचा काही भरोसा नाही. आता इथल्या वस्तू सगळ्या तर जागच्या जागेवर आहे, परंतु कपाटात पाहायला हवं. तेव्हा आता ती कपाटामध्ये सुद्धा सगळ्या वस्तू अगोदर चेक करून घेते आणि म्हणते इथल्या तर सगळ्या वस्तू अगदी बरोबर आहे. मग खोलीमध्ये ती का आली असेल हा प्रश्न निरूपाला पडतो. तर देविका मात्र निरूपाकडे पाहून आता हसत असते. दुसरीकडे आता लग्नाची सर्व तयारी ऑलमोस्ट झालेली असते. रवीसुद्धा आता चेंज करून आलेला असतो. त्याचबरोबर तेथे सत्याच्या मित्रांनी गुरुजींनासुद्धा बोलवलेलं असतं आणि सगळ्या विधींची सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने तयारीसुद्धा केलेली असते. तेव्हा रवीचं लक्ष कशातच नसतं, कारण सत्य अजूनही आलेला नसतो आणि म्हणूनच तो सत्याला कॉल करत असतो. तेव्हा सत्या कॉल रिसीवच करत नसतो. तेव्हा आता रवी मनातच विचार करतो, बापरे सत्यदादा रियाला आणायला गेला आहे खरं, परंतु अजूनही रिया सत्यदादाबरोबर आलेली नाही आहे. काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना तिकडे, असं म्हणून तो जरा घाबरतोच आणि विचार करू लागतो की रियाच्या वडिलांनी जर सत्यदादाला तिथे पाहिलं तर खूप मोठा तमाशासुद्धा होऊ शकतो. या विचाराने जरा त्याला टेन्शनच आलेलं असतं. दुसरीकडे सुधाकर राव हे आंघोळ करून बाहेर येतात आणि मग त्यानंतर पेपरसुद्धा घेतात आणि आतमध्ये बेडमध्ये जाऊन बसतात. त्यानंतर आता चष्मा कुठे ठेवला मी असं म्हणून सुधाकर राव तेथे टेबलवर चष्मा पाहतात. निरूपा तितक्यातच रूममध्ये आलेली असते. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, ए निरूपा तेवढा चष्मा दे ग. तेव्हा निरूपा विचारते, काय हो सगळी कामं मीच करायची का तुमची, की मी पाहिल्यानंतरच तुम्हाला आठवण होते कामांची. तेव्हा देविकासुद्धा आता तिथे आलेली असते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते. ती चिठ्ठी बाबा वाचतील की नाही असं तिला आता वाटत असतं. त्यानंतर निरूपा समोर म्हणते की हो देते मी तुमचा चष्मा असं म्हणून ती सुधाकर रावांकडे आता चष्मा देते. तर त्याखाली जी चिठ्ठी असते ना ती चिठ्ठीसुद्धा ती हातात घेते. मग त्यानंतर आता ही चिठ्ठी आहे कोणाची असं निरूपा विचार करते. तेव्हा देविकाच्या मनात एकच विचार असतो, ही चिठ्ठी ना फक्त आणि फक्त बाबांनी वाचायला हवी, म्हणजे म्हाताऱ्याने वाचायला हवी. कारण जर ही चिठ्ठी या बाईने वाचली ना तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि मी जे काही ठरवलं आहे ना तसं काहीच होणार नाही. मग आता ती चिठ्ठी वाचणार असते. तेवढ्यातच देविका आतमध्ये येते आणि निरूपाच्या हातातून ती चिठ्ठी घेते आणि म्हणते, आई ती चिठ्ठी राहू द्या बरं अगोदर असं म्हणून ती सुधाकर रावांसमोर घाई करत म्हणते, आई चला बरं तुम्ही पटकन बाहेर. तेव्हा कशाला बाहेर असं आता निरूपा विचारते. मग आता ती मीरा बघा ना आई कशी करते ते असं म्हणून देविका तिचा हात पकडते. झालं काय असं निरूपा जरा मोठ्यानेच विचारते. तेव्हा किचनमधल्या सगळ्या वस्तूंची जागा ती का ठरवत असेल असं आता देविका विचारते. तेव्हा ती का ठरवेल जागा तर मी ठरवल्या आहेत ना असं निरूपा म्हणते. तेव्हा तीच मालकीण असल्यासारखी वागत असते, मला काही ठरवून देतच नाही असं देविका म्हणते. त्यावेळी हिची जीभ ना जरा जास्त चुरूचुरू चालायला लागली असं आता निरूपा म्हणते आणि चल तू बाहेर चल असं म्हणते. तेव्हा या बायकांचं ना काही संपायचं नाही असं म्हणून सुधाकर राव हे आता आपले गप्प राहतात. आणि मग त्यानंतर देविकाने जी चिठ्ठी तिथे बेडवर त्यांच्यासमोरच ठेवलेली असते ना त्या चिठ्ठीकडे आता सुधाकर रावांचं लक्ष जातं आणि लक्ष गेल्यानंतर ते चिठ्ठी ती हातात घेतात आणि त्या चिठ्ठीकडे पाहू लागतात. देविका पुन्हा एकदा मागे येते आणि सुधाकर रावांकडे पाहू लागते आणि गालात हसते, कारण आता ती चिठ्ठी वाचून सुधाकर राव हे काय करणार हे तिला पाहायचं असतं. इकडे रवीच्या लग्नाचे सर्व विधी आता सुरू झालेले असतात. अजूनही रिया आलेली नसते. तर आता त्या विधींमध्ये रवीचं लक्षसुद्धा लागत नसतं, कारण सत्यदादा रियाला आणायला गेलाय खरं, पण आणणार तरी कोण हा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. कारण तो यमडी काही एवढा ठीक नाही आहे, त्याला माहीत असतं. आता तेथे रियाच्या भोवती तेथे त्याच्या माणसांचा पहारासुद्धा ठेवला असेल अशी काहीशी भीती रवीच्या मनामध्ये असते. तर गुरुजी काही वेळानंतर म्हणतात, हे पहा तुमचे विधी झाले आहेत, वधूला पटकन घेऊन या. हे ऐकून सत्याच्या मित्रांना आणि रवीला खूप मोठा धक्का
धक्का बसतो. आता वधूला आणायचंच कुठून, कारण ती अजून आलीच नाही आहे, हा प्रश्न तिघांच्या मनात येतो. तेव्हा आणा की वधूला, असं गुरुजी सतत म्हणतात. तेव्हा रवी म्हणतो, हो थांबा ना जरा गुरुजी, थोडा वेळ. मग आता गुरुजी म्हणतात, कसं थांबायचं, आजचा हा मुहूर्त टळून गेला ना तर बरोबर 1 महिन्यानी मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावरच तुम्हाला लग्न करावं लागेल. मग आज जर टळून गेला मुहूर्त तर. तेव्हा रवीला अजूनच टेन्शन येतं. तो मनात विचार करतो की बापरे, आता करायचं काय, कारण रिया अजून का आली नसेल मला कळतच नाही आहे. तेव्हा आता रवी पुन्हा एकदा गुरुजींना रिक्वेस्ट करतो की प्लीज गुरुजी असं करू नका तुम्ही. मग तरीही गुरुजी ऐकायला तयार नसतात. तेवढ्यातच मीरा आता तेथे येते आणि लगेच रवीला म्हणते की रवी भाऊजी अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. तेव्हा मीरा आली म्हणून रवीला जरा आनंद होतो आणि तो म्हणतो की वहिनी बरं झालं तू आलीस ग वेळेवर, नाहीतर माझं इथे काय झालं असतं. बघ ना आता सत्यदादा आणायला गेलाय रियाला, तो अजूनही आलेला नाहीये. अहो रियाला एवढं घराबाहेर काढणं सोपं नाही आहे. मी सत्यदादाला मघापासून कॉल करतोय, तो कॉलसुद्धा रिसीव करत नाही आहे, कॉल बॅकसुद्धा करत नाही आहे. करायचं काय सांग ना वहिनी तू. तेव्हा आता मीरा म्हणते, रवी भाऊजी काळजी करू नका ना, अहो यांनी शब्द दिलाय ना तुम्हाला, मग ते नक्कीच येतील. तेव्हा आता रवी म्हणतो, हो शब्द दिलाय दादाने मला आणि माझाही विश्वास आहे त्याच्यावर. तेव्हा आहे ना विश्वास, मग फक्त आपण शांत बसून त्यांची वाट पाहूयात, असं मीरा म्हणते. आणि मग गुरुजींना मीरा सांगते की गुरुजी तुम्ही पुढचे विधी सुरू करा. मग गुरुजी म्हणतात की हो मी विधी सुरू करून घेतो, तोपर्यंत वधूसुद्धा येईल. मीरा आता रवीला म्हणते, भाऊजी तुम्ही बसा हो. तर रवीचे पुढचे विधी आता सुरू होतात. गुरुजी सांगेल त्याप्रमाणे रवी विधी करत असतो. त्याचवेळी आता मीरा मात्र सत्याला कॉल करण्याच्या विचारातच असते आणि लगेच फोन काढून त्याला कॉल करते. तेव्हा तो कॉलच रिसीव करत नसतो. तर मीरा वैतागूनच म्हणते, अहो उचला की फोन. पण आता सत्याने कॉल रिसीव न केल्यामुळे तिच्या मनात धाकधूक निर्माण होते. रिया आपल्याबरोबर येईल की नाही हा प्रश्न तिला पडतो. तर रवीचं लक्षसुद्धा आता तेथे विधींसाठी बसलेलं असताना फक्त रियाकडे असतं, कारण आता तो सारखा हातात असणाऱ्या घड्याळाकडे टाईम चेक करू लागतो. तेव्हा आता अहो यजमान ऐका ना, तुम्ही जरा विधींकडे लक्ष देताय का, असं गुरुजी म्हणतात. तेव्हा रवी म्हणतो, हो देतो हा, असं म्हणून तो हसतो. त्यानंतर मुलाचे विधी तर पूर्ण झाले आहेत, तुम्ही आता वधूला घेऊन येताय का, असं गुरुजी विचारतात, कारण मुलीला सुद्धा पूजेला बसावं लागेल ना. तेव्हा मीरा गुरुजींना समजावते, अहो ती येतीच आहे. गुरुजी म्हणतात, मग बोलवा की पटकन, कारण हा मुहूर्त चुकला तर आजच्या दिवसात दुसरा मुहूर्तच नाही, त्यामुळे आज काही लग्न लागू शकत नाही. तेव्हा मीरा आता खूप घाबरते आणि पुन्हा सत्याला कॉल करू लागते. सत्य आता तेथे येतो आणि असं कसं लग्न नाही लागणार, मी माझ्या भावाला शब्द दिलाय, असं तो म्हणतो. तेव्हा सत्य आल्याबरोबर सर्वांच्या जीवात जीव येतो. मग आता मीरा म्हणते, अहो पण रिया आहे कुठे. तर आता मधूसुद्धा त्याच्यासोबत असते. तर सत्या आणि मधू एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा सत्य एकदमच सिरियस होतो आणि मग नंतर म्हणतो, अगं धूमकेतू, मी रियाच्या घरी गेलो होतो पण तिचा बाप, असं म्हणून आता तो पुढे सांगणार तर सगळ्यांच्या काळजाची धाकधूक वाढते. सर्वांना फक्त एकच भीती असते, ती म्हणजे रियाच्या बापाची, त्या यमडीची, आणि सेम तसंच घडलेलं असतं असं सर्वांना आता वाटतं. तेव्हा सत्या आणि मधू हे दोघेही जरा बाजूबाजूला होतात. तर रिया तेथे अगदी नवरीच्या लुकमध्ये तयार होऊन आलेली असते. रियाला पाहून आता सर्वांनाच खूप आनंद होतो. तर आता रिया आणि रवी हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. रिया मात्र खूप म्हणजे खूपच खुश असते. तर मीराला सुद्धा आनंद होतो, सत्याच्या मित्रांना सुद्धा. तेव्हा आता रिया लाजतच पुढे येऊ लागते. सत्या विचारतो, काय ग धूमकेतू, आपण गेलोय आणि काम होणार नाही, कधी होईल का. ओ गुरुजी लावा लगीन, असं म्हणून सत्या रियाला पुढे घेऊन येतो. तर आता रिया आणि रवी दोघेही खुश असतात. तेव्हा रिया ही आता अगदी इमोशनल होते आणि मीराकडे पाहू लागते आणि म्हणते, मीरा, असं म्हणून ती तिला मिठी मारते. दोघीही खूप इमोशनल झालेल्या असतात. तेव्हा मीरा तिला सजेशन देते, हे बघ रिया, जे काही झालं ना ते विसरून पुढे जायचं आणि हसऱ्या चेहऱ्याने आता लग्नाला उभं राहायचं. पण तुम्हाला एक सांगू, तुम्ही दोघे ना खूप म्हणजे खूप गोड दिसतायत, तुम्हा दोघांना कोणाचीही नजर ना लागो, असं आता ती रवी आणि रियाचं कौतुक करत म्हणते. तर रियाच्या डोळ्यात आता पाणी असतं. ती म्हणते, सत्यदादा थँक्यू सो मच. मग आता सत्या म्हणतो, इट्स ओके, काही हरकत नाही. मग गुरुजी म्हणतात, चला बरं आता विधींना उशीर होतोय, लवकर आवरून घ्या. त्यानंतर आता
ते दोघेही विधींसाठी तेथे बसल्यानंतर मीरा हळूच सत्याला विचारते, काय हो, मी किती वेळा तुम्हाला कॉल केला पण तुम्ही एकदाही रिसीव केला नाही, असं का केलं? तर मधू आता त्या दोघांकडे पाहून हसत असते. मग आता सत्या सांगू लागतो की सत्याने एकदा शब्द दिला ना तो सगळं काही जमवतो. मीरा म्हणते, पण मला इकडे खरंच खूप टेन्शन आलं होतं अहो. त्यानंतर मीरा पुन्हा विचारते, मला एक सांगा, हे केलं कसं? सत्या म्हणतो, मी आहे म्हटल्यानंतर काही टेन्शन आहे का? हा छोटा पॅकेट बडा धमाका होता की. तेव्हा आता मीरा विचारते, काय मधू? मग आता सत्या म्हणतो, हो मधूच. मग आता सत्या मीराला सांगू लागतो की कशाप्रकारे आम्ही प्लॅन केला आणि रियाला घराबाहेर काढलं. तेव्हा सत्या फोनवर बोलत असतो की ऐक ए बारके, आता एक काम करायचं, त्या MDच्या घरी जायचं आणि डायरेक्ट आतमध्ये घुसायचं. हे बघ बारके, मला माहिती आहे तू चांगली ॲक्टिंग करू शकते आणि जर काही गडबड झाली तर मनाला वाटेल ते बोलायचं. तेव्हा फोनवर या दोघांचं संभाषण सुरू असतं. तर आता फक्त सत्याच्या बोलण्याला हो हो असं मधू करत असते. त्यानंतर आता सत्या फोन तसाच सुरू ठेवतो आणि तिला दार ठोठवायला सांगतो. तेव्हा ती आता दार ठोठावते आणि मग नंतर शलाका येऊन तिथे दार उघडते आणि यस आपण कोण असं विचारते. रिया सांगते, माझं नाव मधू आहे आणि मी रियाची मैत्रीण आहे. तेव्हा शलाका विचारते, काय ग, कुठली मैत्रीण आहेस तू? कारण मी अगोदर तर तुला कधी कुठे पाहिलंच नाही तिच्याबरोबर. मग सत्या दुसरीकडे सगळं बोलणं ऐकत असतो. मग आता इकडे मधू घाबरत नाही. ती म्हणते, काकी अहो मी पहिल्यांदाच घरी आले ना हो, मग मी खरंच तुम्हाला सांगते, खरंच मी तिची मैत्रीण आहे. तेव्हा मधू जरा अशा थोडीशी गावठी भाषेत बोलत असते. त्यामुळे मैत्रीण आहे आणि ही कोणती भाषा ग रियाच्या मैत्रिणीची, असं शलाका तिच्यावर पुन्हा पुन्हा संशय घेत तिला विचारत असते. आणि मग त्यानंतर म्हणते, हे असं बोलणारे ना रियाची कोणतीही मैत्रीण नाही आहे, समजलं? मग आता मधू घाबरते आणि म्हणते, माझी भाषा असं म्हणजे काय? तेव्हा काय काय असं पुन्हा एकदा शलाका विचारते. तेव्हा आता सत्याने सांगितलेलं असतं, जे तोंडाला येईल ते बोलायचं. म्हणूनच मधू आता तोंडाला येईल ते बोलू लागते की माझी भाषा अशी काय, मी ती कुठे शिकले आणि काय काय, असे का प्रश्न विचारताय तुम्ही मावशी? मग त्यावेळी आता सत्याच्या मनात येतं की ही गोंधळलेली आहे. म्हणूनच तो म्हणतो, डबिंगची मैत्रीण आणि तिकडेच आम्ही वेगवेगळ्या भाषा शिकलो, त्यामुळे मी तुमच्याबरोबर अशी बोलतीये. आणि तिथे ना अशा वेगवेगळ्या भाषा बोलाव्या लागतात ना. तर आता तिथे विक्रांत सुद्धा येतो. तेव्हा विक्रांतला पाहताच मधू अगदी कॉन्फिडन्सनेच म्हणते की नमस्कार काका. मग त्यानंतर आता मधू खूपच बोलू लागते, काकी तुम्हाला सांगू, अहो आमच्या दोघींसारखी भाषा ना तिकडे कोणालाच येत नाही. अहो आम्ही दोघीही ना डबिंगमध्ये अगदी स्टार आहोत, स्टार. म्हणूनच तर ती माझी अगदी बेस्ट फ्रेंड आहे. तर त्याचं काय झालं असं म्हणून ती हसत असते. आणि काय झालं असं पुन्हा एकदा सत्याला विचारते. सत्या तिला सजेशन देतो की लग्नाचं शॉपिंगबद्दल सांग काहीतरी. मग आता मधूच्या डोक्यात लगेच कल्पना येते. ती म्हणते, अहो 4 दिवसांपूर्वी मला रिया भेटली आणि तिने मला सांगितलं माझं लग्न ठरलंय म्हणून. मग ती मला म्हणाली की लग्नाचं शॉपिंग करायचंय आणि म्हणूनच ती मला म्हणाली की घरी ये, आपण दोघीही शॉपिंगला जाऊ. तेव्हा विक्रम आता विचारतो, म्हणजे रिया लग्नासाठी शॉपिंग करणार होती का? तेव्हा मधू म्हणते, नाही. मग आता हे दोघेही जरा घाबरतात की ही रियाची मैत्रीण आहे की नाही. मग आता मधू म्हणते, हो तसं नाही काका, झालं काय की ती म्हणत होती, हट्ट करत होती की मी लग्नाची शॉपिंगच करणार नाही, काही नाही. मग मी तिला त्याच हट्टाने सांगितलं, असं कसं, अगं लग्न आहे आणि शॉपिंग करायची नाही, असं कुठे असतं का रिया? तेव्हा ती कशीबशी लग्नाची शॉपिंग करण्यासाठी तयार झाली. तेव्हा तुला रियाने इकडे बोलवलंय ना, असं आता विक्रम विचारतो. मग आता ती म्हणते, हो मला रियानेच बोलवलं आहे. तेव्हा शलाका म्हणते की चल मग आपण ना तिच्याकडे जाऊ. आणि विक्रमही तसंच म्हणतो की चल आपण खात्री करून घेऊ आता तू तिची मैत्रीण आहे की नाही. नंतर ते तिघेही आता रियाच्या रूमकडे जाऊ लागतात. मग आता हे सगळं मधूला आठवतं आणि ती सगळा प्लॅन आता मीराला सांगत असते. मग मधू म्हणते, तुला सांगू ताई, अगं ते आतमध्ये घेऊन चालले ना, मला खूप भीती वाटत होती. तेव्हा मीरा विचारते, का बरं भीती वाटत होती? तेव्हा सत्या म्हणतो, कारण आता ही बारकी चालली होती त्यांच्याबरोबर आतमध्ये आणि या बारकीला पाहून जर रिया काही नाही म्हणाली असती तर सगळा प्लॅनच तिथल्या तिथे फ्लॉप झाला असता. म्हणून तेव्हा मीरा आता म्हणते, पुढे काय झालं मग? मग आता ती पुढे सांगू लागते की हे बघ, आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा रिया आमच्याकडे पाठ करूनच उभी होती. मग आता शलाका तिला विचारते, काय ग रिया, तू लग्नाच्या शॉपिंगसाठी तुझ्या मैत्रिणीला इकडे बोलवलंय का? तेव्हा रिया रागातच म्हणते, मी कोणालाही बोलवलेलं. ती नाही वगैरे म्हणत नाही, पण ती मधूकडे पाहतच राहते. तेव्हा मधू आता म्हणते की देवा मला वाचव,
असं म्हणून ती रियाकडे धावतच जाते आणि तिला घट्ट मिठी मारते, गोल गोल फिरवते आणि म्हणते, रिया मी आले, हे बघ आता मी लग्नाच्या शॉपिंगसाठी आले आहे, आपल्याला जायचं आहे ना लग्नाची शॉपिंग करण्यासाठी, असं म्हणून ती हळूच तिच्या कानात सांगते, मी तुझं आणि रव्याचं लग्न लावण्यासाठी इथे आले आहे, त्यामुळे मी जे म्हणेल ना त्याला हो हो म्हण फक्त. तेव्हा रियाला खूपच आनंद होतो. दुसरीकडे सत्याच्या मनात सुद्धा धाकधूक असते की देवा बुद्धी दे, या रियाला ना अगदी नीट बोलण्याची ना आता बुद्धीच दे. त्यानंतर आता इकडे रिया म्हणते, तू तर माझ्याबरोबर बोलूच नकोस हां, अगं किती उशिरा आलीस तू शॉपिंग करण्यासाठी, आपल्याला किती वेळ लागणार आहे बाहेर जायला, तुला कळतं आहे का, लग्नाची शॉपिंग आहे ही. मग आता मधू मात्र गालातच हसते. तर दुसरीकडे सत्यासुद्धा हे सगळं ऐकून खुश होतो. मग आता विक्रमच्या मनात प्रश्न येतो की ही लग्नाला कशी उभी राहिली लगेच, म्हणून तो विचारतो, रिया मला एक सांग, तू तर या लग्नाला तयार नव्हतीस, रेडी नव्हतीस, मग अचानक कशी गं हिला शॉपिंगला तू बोलवलं. मग आता रिया अगदी शांतपणे म्हणते, डॅडा आता मुलगा तर तुम्ही चॉईस केला आहे, आता मी लग्नाला तयार तर झाली आहे, पण आता काहीतरी माझ्या चॉईसचं नको का, म्हणून मला काही सामान घ्यायचं आहे, त्यासाठी हिला बोलवलं. मग आता ठीक आहे असं म्हणून विक्रम हा बाहेर जातो, शलाकाही त्याच्या पाठोपाठ जाते. तर आता ते दोघेही बाहेर गेल्यानंतर मधू मात्र मोकळा श्वास घेते आणि म्हणते, रिया आता पटकन आवर हा, आपल्याला निघायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. रवीसुद्धा तिथे मंदिरामध्ये येऊन बसला आहे आणि सत्यदादाने सगळी तयारीसुद्धा करून ठेवली आहे. तेव्हा सत्यदादा असं आता लगेचच रिया विचारते. मग आता मधू म्हणते, अगं बाई आवर ना, फोनवर आहे सत्यदादा, तुला कळतं की नाही. मग आता रियाला सगळं हे ऐकून खूपच आनंद होतो. मग आता रिया तिच्याबरोबर जाण्यासाठी तयार होते. त्यानंतर आता मधू हे सगळं मीराला जेव्हा सांगत असते ना, तेव्हा आता मीरा म्हणते, बरं झालं बाई त्यांनी विश्वास ठेवला तुझ्यावर. तेव्हा मधू म्हणते, काय बाई विश्वास नाही ठेवला त्यांनी आमच्यावर. मग मीरा विचारते म्हणजे, तेव्हा मधू काहीतरी सांगत असते. तर मीराला हे सगळं ऐकून आश्चर्याचा अगदी धक्काच बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रवी आणि रियाच्या लग्नाचे सगळे विधी होतात खरं. तेव्हा सगळेच जण खूप खुश असतात. सत्या, त्याचबरोबर मधू, रिया, रवी आणि त्याचबरोबर मीरासुद्धा. आणि मग रवी जेव्हा मंगळसूत्र रियाच्या गळ्यात घालायला जातो तेव्हा मीरा जोरातच ओरडते, थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. तेव्हा मीराचं बोलणं ऐकून इथे रवी आणि रियाला प्रचंड धक्का बसतो. तर सत्यासुद्धा आता एकदम शॉक होतो की हिला झालं काय मध्ये जाता, आणि ही तर लग्न लावायला एवढी एक्साईट होती आणि आता झालं काय अचानक, असा प्रश्न त्याच्या मनात येतो. तर मधूसुद्धा आता मीराकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.